राज्यसेवा कंबाईंड क्लिअर करण्यासाठी सामान्य विज्ञान हा म्हणजे GS हा खूप एक महत्त्वाचा विषय आहे. तर आयोग कशा प्रकारे प्रश्न विचारतं, तर स्टेट बोर्डमधून ॲज इट इज प्रश्न विचारले जातात. तर ह्याच्यासाठी आपण रिव्हिजन घेण्यासाठी आणि सगळे टॉपिक क्लिअर करण्यासाठी म्हणून आपण सामान्य विज्ञानची स्टेट बोर्ड सिरीज ही आजपासून एक नवीन सिरीज चालू करत आहोत. तर कोणत्या मेन टॉपिकवरती आयोग प्रश्न विचारतं ते टॉपिक वाईज आपण ही सिरीज चालू करतोय. तर अशा प्रकारच्या कोणत्या टॉपिकवरची तुम्हाला सामान्य विज्ञानची व्हिडिओ पाहायला आवडतील ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आज आपण गती म्हणजे काय आणि गतीचे कोणकोणते प्रकार असतात, तसेच न्यूटनचे गतिविषयक नियम म्हणजेच न्यूटन्स लॉ ऑफ मोशन बघणार आहोत. पण ते चालू करण्याआधी आपण बेसिक गोष्टीपासून चालू करूयात की भौतिक राशी म्हणजे काय. भौतिक राशीला फिजिकल क्वांटिटीज असेही म्हणतात. तर या फिजिकल क्वांटिटी कोणत्या कोणत्या आहेत भौतिक राशी, तर अदिश राशी आणि सदिश राशी या आहेत भौतिक राशी. म्हणजे अदिश राशीला इंग्लिशमध्ये म्हणतात स्केलर क्वांटिटीज आणि सदिश राशीला म्हणतात वेक्टर क्वांटिटीज. तर आता सदिश राशी आणि अदिश राशी यांची ओळख आपल्याला कोणी करून दिली, तर सर विल्यम रोवन हॅमिल्टन यांनी आपल्याला या स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटीची ओळख करून दिली. तर आपण त्यांचं नाव नोट करून घेऊयात. सर विल्यम रोवन हॅमिल्टन असं त्यांचं नाव आहे. याने आपल्याला स्केलर क्वांटिटी म्हणजे काय आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय म्हणजे सदिश आणि अदिश राशींची ओळख करून दिली. आता अदिश राशी आणि सदिश राशी म्हणजे नक्की काय, या दोघांमध्ये काय फरक आहे ते बघूयात. तर अदिश राशी म्हणजे काय, स्केलर क्वांटिटीज. तर ज्या राशीच्या मापनासाठी केवळ परिमाणाची आवश्यकता असते तिला काय म्हणतात, तर अदिश राशी असं म्हणतात. तेच सदिश राशी म्हणजे काय, ज्या राशीच्या मापनासाठी दिशा आणि परिमाण या दोघांची आवश्यकता असते तिला सदिश राशी असं म्हणतात. म्हणजे अदिश राशीमध्ये काय येतं, फक्त येतं परिमाण मोजतो आपण. तेच सदिश राशी म्हणजे काय येतं, परिमाण पण येतं आणि दिशा पण येतं. म्हणजे या दोन्ही गोष्टी लागतात सदिश राशी म्हणजे. आता दुसरा फरक काय यातला, तर सदिश राशींची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार म्हणजे अंकगणिताचे सगळे नियम इथं वापरू शकतो आपण कॅल्क्युलेशनसाठी. तेच सदिश राशींमध्ये काय करतो आपण, हे नियम नाही वापरू शकत. तर सदिश राशी आपण काय करतो, आलेखाच्या सहाय्याने आपण दर्शवता येतात, आपल्याला आलेखाच्या सहाय्याने आपण दर्शवू शकतो. तर उदाहरणार्थ कुठले आहेत, तर अदिश राशी आहेत लांबी वस्तुमान. आता इथं आपल्याला बघितलं आपण परिमाण. आता लांबी मोजण्यासाठी आपल्याला दिशाची गरज लागते का, आपण म्हणतो का कोणत्या दिशेला लांबी आहे, नाही. परिमाण म्हणजे किती लांबी आपल्याला, किती मीटर किलोमीटर असं परिमाण मूल्य लागते ना. म्हणून सदिश राशी अदिश राशींना काय लागतं, फक्त परिमाण. तेच आता सदिश राशीत बघूया. आता उदाहरणार्थ काय सदिश राशी कोणत्या आहेत, त्वरण बल वेग. तर आता आपण बघितलं की सदिश राशींना काय लागतं, दोन लागतं, एक दिशा पण लागते आणि दुसरं लागतं परिमाण. म्हणजेच आपण वेग मोजताना म्हणतो ना किती वेगाने गेला आणि कुठे गेला, म्हणजे दिशा पण आपण काउंट करतो. म्हणून सदिश राशीमध्ये या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. आता या सदिश राशी आणि अदिश राशीवरती प्रश्न कशा प्रकारे पडतात परीक्षेला, तर प्रश्न असा असतो की खालीलपैकी अदिश राशी कोणत्या किंवा खालीलपैकी सदिश राशी कोणत्या आहेत ते सांगा. तर आता या राशी कशा लक्षात ठेवायच्या त्याच्यासाठी एक ट्रिक आहे, आपण ती ट्रिक बघूयात. तर आपण अदिश राशी कशा ओळखायच्या किंवा कशा लक्षात ठेवायच्या ते बघूयात. एवढ्या राशी आहेत, एवढ्या क्वांटिटीज आहेत, तर त्या आपण कशा लक्षात ठेवायच्या, तर त्याच्यासाठी एक खूप इझी ट्रिक आहे. ती ट्रिक बघूयात आपण कोणती आहे. तर एकच वाक्य फक्त लक्षात ठेवायचं. त्या एका वाक्यात त्या सर्व अक्षरांमध्ये जे शब्द आहेत त्याच्यावरून आपल्याला अदिश राशी लक्षात ठेवता येतात. तर ते कोणतं वाक्य, तर काग उषा चाकावर आला घात. आपण लिहून घेऊयात आधी. काग उषा चाकावर आला घात. हे एवढं एकच वाक्य लक्षात ठेवायचं आणि या एका वाक्यात सर्व अदिश राशी बऱ्यापैकी आपण इन्क्लूड केलेत. एवढ्या एका वाक्यावरून आपल्याला अदिश राशी लक्षात राहतात. तर बघूयात कोणत्या कोणत्या आहेत त्या अदिश राशी. आता क म्हणजे काय, तर कार्य. ग म्हणजे काय, तर ग म्हणजे आहे गती. उ म्हणजे आहे ऊर्जा. श म्हणजे आहे शक्ती. च कशासाठी, तर चाल. क म्हणजे कालावधी. व कशासाठी आहे, तर व म्हणजे असतं वस्तुमान. आता हे शब्द कंप्लीट करायसाठी आपण र घेतलंय, व पर्यंत आलो आपण, वस्तुमान झाला. आता अ म्हणजे काय, र चा काही अर्थ नाहीये. अ म्हणजे असतं आकारमान.
ल कशासाठी असतं? लांबी. घ म्हणजे असतं घनता आणि त असतं तापमानासाठी. मग हे एवढ्या अदिश राशी आहेत, त्याच्यासोबत अजून कुठल्या कुठल्या अदिश राशी आहेत? तुम्ही म्हणाले एवढ्याच आहेत का? तर नाही. ह्याच्यासोबत अजून काय काय आहे? लांबी, वस्तुमान, आपण जसं बघितलं वस्तुमान ह्याच्यात आहे, लांबी आहे, लांबी पण ह्याच्यात बघितलं. ही सर्व तसेच दाब, विद्युतधारा, ही सर्व अदिश राशींची उदाहरणं आहेत. मग ही एकच ट्रिक लक्षात ठेवायची, हे वाक्य लक्षात ठेवायचं. काग उषा चाकावर आला घात. क म्हणजे असतं कार्य, ग म्हणजे असते गती, उ म्हणजे ऊर्जा, श म्हणजे शक्ती, च म्हणजे असते चाल, क म्हणजे कालावधी, व म्हणजे वस्तुमान, अ म्हणजे आकारमान, ल म्हणजे लांबी, घ म्हणजे घनता आणि त म्हणजे तापमान. आणि या सर्व आहेत अदिश राशी. म्हणजे जेव्हा आपल्याला प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी अदिश राशी ओळखा, तेव्हा आपण या ट्रिकमध्ये लगेच ओळखू शकतो ना. हे वाक्य लक्षात ठेवलं की आपल्याला सर्व अदिश राशी लक्षात राहतात. आता बघूयात की सदिश राशी कशा ओळखायच्या. सेम असंच सदिश राशी लक्षात ठेवण्यासाठी पण एक ट्रिक आहे. फक्त हा एक शब्द लक्षात ठेवायचा. कोणता शब्द? संवेवित्व. हा एक शब्द लक्षात ठेवला की सर्व सदिश राशी लक्षात राहतात. आता याचा अर्थ काय? तर ब म्हणजे असतं बल, स म्हणजे असतं संवेग, वे म्हणजे असतं वेग, विस्थापन आणि त्व म्हणजे त्वरण. आणि या सर्व आहेत सदिश राशी. म्हणजे सदिश राशी लक्षात कशा ठेवणार आपण? तर संवेवित्व या एका शब्दावर लक्षात ठेवायच्या. आणि तेच आपण अदिश राशींसाठी काय बघितलं? काग उषा चाकावर आला घात. हे दोन ट्रिक आपल्या लक्षात ठेवायच्या. याच्यातून अदिश आणि सदिश राशीमध्ये बिलकुल कन्फ्युजन होत नाही. आणि अदिश राशी फक्त परिमाणाची आवश्यकता असते आणि सदिश राशींना असते दिशा आणि परिमाण या दोन्ही गोष्टींची आवश्यकता. आता आपण भौतिक राशी म्हणजे काय ते बघितलं आणि सदिश राशी अदिश राशी लक्षात कशा ठेवायच्या त्याची ट्रिक ही बघितली. आता आपण गती म्हणजे काय आणि गतीचे कोणते प्रकार पडतात ते बघूयात. तर गती म्हणजे काय असते? तर वस्तूचा वस्तूशी असणारा वस्तुसापेक्ष दर म्हणजे असते गती. म्हणजे जेव्हा रस्त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या व्यक्तीला, किंवा सपोज आपण रस्त्याच्या साईडला उभ्या आहे आणि एखादं वाहन, एखादी बस समोरून जाते, तर त्या बसमध्ये बसलेल्या व्यक्तीला काय वाटतं की आपणच स्पीडमध्ये चाललोय कुठंतरी असं वाटतं. पण ॲक्च्युअली काय असतं? आपण एकाच जागी स्थिर असतो आणि त्या बसमधल्या व्यक्ती ज्या बसमध्ये आहे त्या बसला स्पीड असते ना. म्हणजे उदाहरण थोडक्यात कशा रूपात सांगता येईल? तर रस्त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या व्यक्तींना रस्त्यावरून जाणाऱ्या बसमधली व्यक्ती ही गतिमान असताना दिसून येते, पण तेच बसमधील व्यक्तीला त्याच्या समोर बसलेल्या सर्व व्यक्ती कशा वाटतात? तर त्या स्थिर वाटतात. याचाच अर्थ काय? गती म्हणजे मोशन म्हणजे काय? तर वस्तूचा वस्तूशी असणारा वस्तुसापेक्ष दर म्हणजे गती असते. तर आता हे आपण गती म्हणजे काय हे तर बघितलं. आता गतीचे कोणकोणते प्रकार पडतात ते आपण बघूयात. तर गतीचे मेन 3 प्रकार पडतात. तर ते 3 प्रकार कुठले? तर गतीचा पहिला प्रकार आहे स्थानांतरणीय गती. स्थानांतरणीय गती यालाच काय म्हणतात? तर ट्रान्सलेशन मोशन. ट्रान्सलेशन मोशन हा गतीचा पहिला प्रकार आहे. तर आता बघूया स्थानांतरणीय गती म्हणजे नक्की काय असतं. म्हणजे ट्रान्सलेशन गती म्हणजे काय? जेव्हा एका कालावधीमध्ये वस्तूच्या प्रत्येक कणाचं विस्थापन हे समान अंतरातून होत असेल तर त्या गतीला म्हणतात स्थानांतरणीय गती. म्हणजे विस्थापन होतंय पण मेन कंडिशन काय? ते समान अंतरातून व्हायला पाहिजे. जर असं असेल, अशी कंडिशन असेल, तर त्या गतीला कोणती गती म्हणतात? तर स्थानांतरणीय गती असं म्हणतात. आता हा झाला गतीचा पहिला प्रकार. आता बघूया दुसरा प्रकार कोणता आहे. तर गतीचा दुसरा प्रकार आहे परिवलन गती. म्हणजेच त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? रोटेशनल मोशन. परिवलन गती यालाच म्हणतात रोटेशनल मोशन. आता इथे शब्दाचाच अर्थ लिहिलाय रोटेशनल मोशन म्हणजे काय? रोटेशनमध्ये एका गोल गोल रोटेशनमध्ये जेव्हा ती गती असते, म्हणजेच एका कालावधीत वस्तूचा प्रत्येक कण एकाच आसाभोवती फिरत असेल, म्हणजेच एकाच गोल 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 ह्याच्यात फिरत असेल, त्रिज्या किंवा व्यास म्हणतो आपण, त्या एकाच आसाभोवती फिरत असेल तर त्या गतीला परिवलन गती म्हणतात. किंवा त्याला दुसरं नाव आहे घूर्णन गती. यालाच काय म्हणतात? घूर्णन गती असंही याला म्हणतात. तर आता ह्याची एक्झाम्पल कुठली कुठली आहेत? तर फिरणारा पंखा एकाच गोल गोल रोटेशनमध्ये फिरत असतो ना, म्हणून त्याला परिवलन गती म्हणजे एक्झाम्पल झाला हा फिरणारा पंखा, किंवा भोवरा किंवा पवनचक्की हे सुद्धा परिवलन गतीचेच उदाहरण आहे.
आता हा झाला दुसरा प्रकार. आता तिसरा प्रकार बघूयात. तर तिसरा प्रकार आहे गतीचा कंपन किंवा त्याला म्हणतात दोलन गती. कंपन किंवा काय, दोलन गती. आणि याला इंग्लिशमध्ये म्हणतात व्हायब्रेशनल मोशन. व्हायब्रेशनल मोशन असं म्हणतात. आता दोलन गती म्हणजे काय, जेव्हा पदार्थात होणारी हालचाल ही पुन्हा पुन्हा पण त्या समान मार्गाने होत असते. म्हणजे आपण घड्याळाचं लंब जे बघतो आपण ते खाली खाली एकाच दिशेनं पुन्हा पुन्हा फिरत असतं, पण एकाच ठिकाणी फिरत असतं. म्हणून अशा गतीला म्हणतात दोलन गती किंवा कंपन गती. म्हणजे शिवणयंत्राची सुई असते ती पण बघा एकाच जागी एकाच ठिकाणी फिरत असते. म्हणून शिवणयंत्राची सुई हे सुद्धा या दोलन गतीचंच उदाहरण आहे. घड्याळाचा लंबक, नादकाटा, तंतुवाद्य, झोका किंवा मिरची बारीक करण्याचं जे यंत्र असतं ते सुद्धा दोलन गतीचंच उदाहरण आहे. म्हणजे गतीचे हे मेन प्रकार बघितले आपण कोणते, तर स्थानांतरणीय गती त्याला ट्रान्सलेशन मोशन म्हणतात. सेकंड परिवलन गती म्हणजेच रोटेशनल मोशन किंवा घूर्णन गती म्हणतात. आणि तिसरं कंपन म्हणजेच किंवा दोलन गती त्यालाच व्हायब्रेशनल मोशन असे म्हणतात. हे आहेत गतीचे बेसिक प्रकार. आता आपण न्यूटनचे गतीविषयक कोणते नियम आहेत ते बघूयात. म्हणजेच न्यूटन्स लॉ ऑफ मोशन कोणते आहेत ते बघूयात. तर त्याआधी आपण न्यूटन यांच्याबद्दल काही बेसिक माहिती बघूयात. तर सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्या प्रिन्सिपिया या ग्रंथात गतीविषयक 3 नियम हे 17व्या शतकात मांडले होते. तर तो ग्रंथ कोणता होता, त्या ग्रंथाचं नाव काय होतं, तर प्रिन्सिपिया हा ग्रंथ होता. प्रिन्सिपिया ज्या ग्रंथामध्ये त्यांनी गतीविषयक न्यूटनचे नियम हे 17व्या शतकातच मांडले होते. तर न्यूटन यांचे पहिले संशोधन बघत कशात होतं, तर त्यांचं पहिलं संशोधन होतं हे प्रकाश म्हणजे ऑप्टिक्स. पहिलं संशोधन हे त्यांचं प्रकाशाचं होतं, ऑप्टिक्स. आणि ते काय होतं, तर पांढरा रंग हा 7 रंगांचा मिळून बनलेला असतो असं त्यांनी त्यात सांगितलं होतं. म्हणजे पहिलं संशोधन काय होतं प्रकाशाचं, आणि काय तर पांढरा रंग हा कशाचा बनला आहे, तर 7 रंगांचा मिळून बनला आहे असं त्यांचं पहिलं प्रकाशाचं संशोधन होतं. तसंच अजून बघूयात की अजून त्यांनी कशाबद्दल संशोधन केलं होतं. म्हणजे जसं प्रकाशाचं झालं गतिविषयक नियम, तसं त्यांनी खोट्या नाण्यांबद्दल सुद्धा संशोधन केलं होतं, खोटी नाणी. आणि हे संशोधन त्यांनी कधी केलेलं, तर जेव्हा ते इंग्लंडच्या टांगसाईचे अधीक्षक होते तेव्हा त्यांनी या खोट्या नाण्यांबद्दल संशोधन केलेलं. आणि जगात पहिला शास्त्रज्ञ ज्यांना सर हा किताब मिळाला ते कोण होते, तर न्यूटन. सर ही पदवी मिळालेली होती त्यांना. म्हणजे जगातील सर हा किताब मिळवणारा जगातील पहिला शास्त्रज्ञ होता ते होते न्यूटन. आणि तो महाराणी ॲनी यांनी 1705 मध्ये त्यांना हा किताब दिला होता. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सर हा किताब त्यांना संशोधनामुळे मिळाला नव्हता, की त्यांनी जसं प्रकाशाचं संशोधन केलं, खोटी नाणी अशी बरीच संशोधनं केली, गतिविषयक नियमांचं संशोधन केलं, ह्याच्यासाठी त्यांना हा किताब भेटला नव्हता. तर हा 1705 मध्ये जो किताब भेटलेला तो त्यांना भेटलेला राजकारणासाठी. राजकारणामुळे त्यांना हा किताब भेटला होता. आणि हा किताब भेटलेले न्यूटन हे पहिले शास्त्रज्ञ होते. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम बघूयात. म्हणजेच न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन कोणता ते बघूयात. जर एखाद्या वस्तूवर कोणतंही बाह्य बल किंवा असंतुलित बल हे कार्य करत असेल तर तिच्या विरामावस्थेतील किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. हा आहे न्यूटनचा पहिला नियम. म्हणजेच काय, जेव्हा कुठल्याही वस्तूवर बाह्य बल म्हणजे बाहेरचं बल किंवा कार्य करत नसेल किंवा ती वस्तू एकाच ठिकाणी स्थिर अवस्थेत असली किंवा सरळ रेषेत जर एकसमान गतीत असली तर त्या सरळ रेषेत एकसमान गतीतच ती राहील. हा न्यूटनचा आहे गतिविषयक पहिला नियम. मग याची उदाहरणं कुठली कुठली आहेत. न्यूटनच्या या पहिल्या नियमालाच जडत्वाचा नियम असेही म्हणतात. त्याला काय नाव आहे दुसरंच, न्यूटनचा पहिला नियम किंवा जडत्वाचा नियम असं म्हणतात. तर आता या नियमाला जडत्वाचा नियम असं का म्हणतात, तर गॅलिलिओच्या स्मरणार्थ न्यूटनच्या या गतिविषयक पहिल्या नियमाला म्हणतात जडत्वाचा नियम. कोणाच्या स्मरणार्थ, तर गॅलिलिओ. तर आता या पहिल्या नियमाची उदाहरणं कोणती कोणती आहेत ते बघूया. वृक्षाला हलवल्यास पाने खाली पडतात, म्हणजे जर झाडं हलवलं तर पाणी खाली पडतं, हे कुठल्या नियमात येतं, तर हा न्यूटनचा पहिला नियम आहे. किंवा पंखा बंद केल्यावर थोड्या वेळाने थांबतो, हा सुद्धा पहिला नियम आहे. आणि एक समान गतीत असणाऱ्या बसला अचानक ब्रेक दाबला की प्रवासी पुढे झुकतात, म्हणजे सगळे स्थिर आहेत आणि
किंवा गाडी चालू आहे आणि थांबली बस, आणि बस थांबल्यावर जर अचानक ब्रेक सुरू केला, किंवा थोडक्यात काय तर थांबलेली बस अचानक सुरू केली तर बसमधील प्रवासी मागे जातात. हा सुद्धा न्यूटनचा पहिलाच लॉ आहे. स्वतःहून आपली अवस्था न बदलण्याच्या वस्तूच्या नैसर्गिक प्रवृत्तीला जडत्व असं म्हणतात. म्हणजे जडत्व म्हणजे काय, वस्तूची अशी अवस्था किंवा वस्तूची अशी नैसर्गिक प्रवृत्ती की आपली अवस्था न बदलणे, याला काय म्हणतात तर जडत्व. वस्तूचं वस्तूशी वस्तुमान हे जडत्वाशी समप्रमाणात असतं. काय बघितलं आपण, वस्तूचं वस्तूशी वस्तुमान हे असतं समप्रमाणात. आता ह्या दोघांमध्ये काय फरक असतो तर बघूयात. एखाद्या वस्तूचं जर वस्तुमान वाढलं तर जडत्व वाढतं आणि वस्तुमान कमी झालं तर जडत्व कमी होतं. म्हणजे काय थोडक्यात, जर एखाद्या वस्तूचं वस्तुमान हे आपण वाढवलं तर वस्तुमान वाढवलं म्हणजेच काय वाढणार, जडत्व पण वाढणार, म्हणजे समप्रमाणात आहे. आणि तेच जर आपण त्या वस्तूचं वस्तुमान हे कमी केलं तर समप्रमाणात आहे, म्हणजे हे पण जडत्व पण काय होणार, कमी होणार. म्हणजे वस्तुमान वाढवलं की जडत्व वाढलं, वस्तुमान कमी केलं की जडत्व काय झालं, कमी झालं. म्हणजेच काय, वस्तूचे वस्तुमान हे जडत्वाशी कसं आहे, समप्रमाणात आहे. हा आहे आपला न्यूटनचा पहिला नियम. आणि एखाद्या वस्तूचं वस्तुमान वाढवलं तर जडत्व वाढतं आणि वस्तुमान कमी केलं तर जडत्व काय होतं तर कमी होतं. आता न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम बघूयात. तर दुसरा न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय आहे तर संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचं परिवर्तन हे नेहमी बलाच्या दिशेने होत असतं. आता संवेग म्हणजे काय असतं तर वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार असतो. आता हे आधी महत्त्वाचं सूत्र आपण लक्षात ठेवूयात. संवेग म्हणजे काय तर वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार, म्हणजे वस्तुमान गुणिले काय असणार, वेग, म्हणजेच काय, संवेग. हे खूप महत्त्वाचं सूत्र आहे आणि याच्यावरच हा आपला न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन डिपेंड आहे. काय तर संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचं परिवर्तन हे कुठल्या दिशेने होत असतं तर बलाच्या दिशेने होत असतं. तर आता या दुसऱ्या नियमाचे उदाहरणं कोणते आहेत ते बघूयात. तर बंदुकीतून सुटलेली गोळी ही भिंतीवर जोरात घुसते, हे आहे या दुसऱ्या नियमाचं उदाहरण. तसंच लांब उडीच्या स्पर्धेत खेळाडू स्वतःला हवेत जितका जास्त वर उचलेल तेवढी उडी लांब जाऊन दुखापत कमी होते. म्हणजे आपण जेवढा फोर्सने जेवढं जास्त स्वतःला वर उचलून उडी टाकतो तेवढी काय होतं, आपल्याला दुखापत कमी होते. तसंच तिसरं उदाहरण काय या नियमाचं तर क्रिकेटच्या खेळात क्षेत्ररक्षक चेंडूचा झेल घेताना मागे होतो, त्यामुळे काय होतं तर त्याच्या हातावर कमी बल कार्य करतं आणि आघात कमी होतो. म्हणजे एकदम फोर्सनी, ज्या फोर्सने येतं तो फोर्स कमी होतो. हा कुठला नियम आहे तर न्यूटनचा संवेगाचा दुसरा नियम आहे. न्यूटन्सचा थर्ड लॉ ऑफ मोशन म्हणजेच गतिविषयक तिसरा नियम बघूयात. काय आहे तर प्रत्येक क्रियेकरता तेवढीच व विरुद्ध प्रतिक्रिया असते. हा आहे न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. म्हणजेच काय, फॉर एव्हरी ॲक्शन देअर इज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. आता या न्यूटनच्या तिसऱ्या नियमालाच काय म्हणतात, प्रतिक्रिया बळ असंही म्हणतात. आपण नोट करून घेऊयात. काय तर प्रतिक्रिया बल. का म्हणतात असं, कारण फॉर एव्हरी ॲक्शन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, म्हणजे प्रत्येक क्रियेकरता तेवढीच आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते, म्हणून त्याला म्हणतात प्रतिक्रिया बल असे म्हणतात या तिसऱ्या नियमाला. तर आता या न्यूटन्सच्या तिसऱ्या नियमाची उदाहरणं कोणती कोणती आहेत तर सर्वात महत्त्वाचं आहे की अग्निबाण म्हणजे रॉकेट. हे याचं खूप महत्त्वाचं इम्पॉर्टंट उदाहरण आहे. अग्निबाण सोडतात किंवा रॉकेट जे आपण म्हणतो ते रॉकेट अग्निबाणच्या गतीसाठी वापरलं जातं तत्व, त्याच्या गतीसाठी जे तत्व वापरलं जातं ते कशावर डिपेंड आहे तर हे न्यूटनच्या तिसऱ्या नियमावर आहे. अजून ह्याचं उदाहरण कुठलं तर बंदुकीतून सुटलेली गोळी, बंदूक मागील बाजू जाते. म्हणजे काय, जेव्हा बंदुकीतनं गोळी सुटते डायरेक्ट तेव्हा काय होतं, बंदूक मागच्या साईडला जाते. हा नियम प्रतिक्रिया बलाशी संबंधित आहे. म्हणजे बंदुकीचं मागं जाणं गोळी सुटल्यानंतर हे या नियमाशी संबंधित आहे. म्हणजे काय, क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल यांची परिमाणं ही समान असतात परंतु त्यांच्या दिशा कशा असतात तर विरुद्ध रूपात असतात. म्हणजे थोडक्यात काय, क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल यांची काय समान आहेत, परिमाण समान. काय, परिमाण समान, पण त्यांच्या दिशा या विरुद्ध असतात. म्हणजे या दोघांची परिमाण सेम पण दिशा काय असतात, विरुद्ध असतात. हे कशासाठी तर न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमांमध्ये. म्हणजे आज आपण काय बघितलं, गतीचे कोणते प्रकार पडतात.
आणि न्यूटन्सचे गतिविषयक नियम पहिला, दुसरा आणि तिसरा नियम बघितलात. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल गिरनार कोचिंग अकॅडमी.